श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली दिव्यास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कच्ची फेमस दाबेली, जी की मुंबईपर्यंत देखील फेमस आहे आणि स्ट्रीट फूडमध्ये एकदम बेस्ट अशी खाण्यासाठी आहे। तर चला तर मग आपण दाबेलीची रेसिपी सुरू करूया। सर्वप्रथम आपण ते धने, लाल मिरची पावडर, मिरे, लवंगा आणि मोठी विलायची, जिरी, पांढरे तीळ, बडीशोप आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे। ते आपण फ्राय करून घेऊया, ड्राय रोस्ट। हे आपल्याला छान असं क्रिस्पी होईपर्यंत ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। आता आपण हे ड्राय रोस्ट करून घेतलेलं आहे ते साईडला काढून घेऊयात। त्याचबरोबर आपण इथे सुक्या खोबऱ्याचा किस करून घेतलेला होता, तो देखील ड्राय रोस्ट करून घेऊया छान असा गोल्डन रंगापर्यंत। छान असा हा रोस्ट झालेला आहे। आता आपण तो बाजूला काढून घेऊयात व हे छान असं थंड झालेलं आहे। आता आपण हे बारीक करून घेऊयात मिक्सर जारमध्ये। आता छान असं बारीक झालेलं आहे। आता आपण त्यासाठी ओली चटणी बनवून घेऊयात। यासाठी आपण इथे 2 तास आधी लाल मिरची गरम पाण्यामध्ये भिजायला टाकलेली होती। त्याचबरोबर लसूण पाकळ्या, भाजलेले शेंगदाणे टाकून घेऊयात, मीठ टाकून, साखर देखील टाकलेली आहे। आता शेंगदाणे टाकून घेऊयात आणि हे छान असं बारीक करून घेऊयात। यामध्ये आपण 1 पळी तेल देखील टाकलं होतं। हे बघा किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण मगाशी तयार केलेला दाबेली मसाला हे तेलामध्ये छान असा फ्राय करून घेऊयात व यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आणि आता आपण उकडून घेतलेले 4 बटाटे आहेत ते यामध्ये आपण छान असे स्मॅश करून बटाटे परतवून घेणार आहोत। हा आपण जो मसाला वापरलेला आहे तो आपण दाबेली मसाला घरीच तयार केलेला आहे। तुम्हाला हे जर घरी करायचं नसेल तर तुम्ही याच बाजारातल्या मसाल्याचा देखील वापर करू शकता, पण याची टेस्ट ही त्या मसाल्यापेक्षा भारी आहे। आता आपण यामध्ये कांदा, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ते साईडला काढून घेऊयात व इकडे शेंगदाण्यामध्ये काळं मीठ आणि आपण तयार केलेला दाबेली मसाला आणि साधं मीठ टाकून घेऊयात व त्यामध्ये लिंबू टाकून छान असं मिक्स करून घेऊयात। हे आपले रोस्टेड पीनट तयार आहेत त्यातले। आता आपण इथे छान अशी ताजा पाव आहे ना, तो कट करून घेतलेला आहे। ती मगाशी बनवलेली चटणी लावून घेऊयात। त्याचसोबत चिंच गुळाची देखील चटणी लावून घेऊयात आपण याला। चिंच गुळाच्या चटणीची रेसिपी तुम्हाला पाणीपुरीच्या रेसिपीमध्ये भेटून जाईल, तुम्ही तिथून घेऊ शकता रेसिपी। आता आपण यावरती बटाट्याचा मसाला लावून घेऊयात, जो की आपण दाबेलीसाठी तयार केलेला होता, तो छान असा स्प्रेड करून लावून घेऊयात। आता यामध्ये आपण रोस्टेड पीनट टाकून घेऊयात आणि यावरती आता आपण शेव टाकून घेऊयात। माझ्याकडे सध्या नायलॉन शेव अवेलेबल नव्हती म्हणून मी साधी शेव घेतलेली आहे, तुमच्याकडे जर असेल तर ती लावू शकता। आणि इथे आपण डाळिंबाची बी घेतलेली आहेत। आता हे छान असं प्रेस करून घेऊयात व आपण आता तव्यामध्ये बटर टाकून घेऊयात। लक्ष द्या, आपल्या दाबेलीला जेवढे छान असं बटर भरपूर प्रमाणात असेल आणि ती छान अशी बटरमध्ये क्रिस्पी झालेली असेल तर ती खायला एकदम चविष्ट अशी लागते। तर तुम्ही देखील जास्तीत जास्त बटरचा वापर करा आणि एकदम अशी क्रिस्पी दाबेली नक्की ट्राय करा। आता हे आपण छान अशी क्रिस्पी करून घेऊया। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पहिली क्रिस्पी करून काढलेली आहे। आता आपण दुसरी देखील केलेली आहे, तुम्ही बघू शकता क्रिस्पी आपण करून घेतोय। तुम्ही बघू शकता आपण दोन्ही साईडनी छान अशी दाबेली भाजून घेतलेली आहे प्रेस करू। आता आपण याची प्लेटिंग करून घेऊयात। आपण बघू शकतो आपण स्ट्रीट सारखी फेमस कच आणि मुंबईची फेमस स्ट्रीट फूड सारखी दाबेली घरच्या घरी, तेही कमी ते कमी साहित्यामध्ये आपण स्ट्रीटवर जशी चव असते तशीच आपण चव ही घरी तयार केलेली आहे दाबेलीमध्ये। तर तुम्ही देखील ही रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन रेसिपींसाठी दिव्यास किचन मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।